ठाणे महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा जाब विचारण्याकरता शिवसेना आणि मनसेचा संयुक्त मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चाला ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय। आज दुपारी 3 वाजता मोर्चा असेल। बिहार विधानसभा निवडणुकीकरता एनडीएमध्ये अखेर जागा वाटपावर शिक्कामोर्तब झालं। भाजप आणि जनता दल प्रत्येकी 101 जागांवर उमेदवार उभे करतील, तर चिराग पासवान त्यांच्या लोक जनशक्ती पार्टीला 29 जागा देण्यात आलेल्या आहेत। मुंबईत पत्नीच्या नावाने डान्स बार चालवून निवडणुकीमध्ये कोट्यवधी रुपये वाटायचे आणि निवडून यायचं, गुन्हेगारांना शस्त्र परवाने द्यायचे, हेच रामदास कदमांचं काम आहे। रामदास कदम हे कोकणाला लागलेला कलंक आहेत, असा हल्लाबोल भास्कर जाधवांनी केला। बहुप्रतीक्षित सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होण्याचा मुहूर्त निश्चित झालेला असून येत्या बुधवारी सोलापूर मुंबई दरम्यान विमानसेवा सुरू होणार आहे। पहिल्याच दिवशी पहिले प्रवासी म्हणून विमानानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून सोलापूरला येणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। कोल्हापूर शहरात आजपासून 3 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे। थेट पाईपलाईन दुरुस्ती, व्हॉल्व बसवण्याचं काम करण्यात येणार आहे। जळगावच्या बाजारामध्ये सोन्यापाठोपाठ चांदीमध्ये मोठी भाववाढ झाली आहे। जळगावच्या बाजारात चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो 1,81,000 रुपयांवर जाऊन पोहोचलेत। 8 दिवसांमध्ये चांदीत 27,000 रुपयांची मोठी भाववाढ झाली आहे, तर सोन्याचा दर 1,27,000 जाऊन पोहोचलाय। जळगावच्या पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। बऱ्याच ठिकाणी पंचनामे पूर्ण झालेले आहेत, मात्र शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहे। दिवाळीपूर्वी मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। दिवाळीच्या तोंडावर पावसाचा अंदाज आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडं पडलंय। नैऋत्य मान्सूननं राज्यातून निरोप घेतलाय, मात्र 15 ऑक्टोबरपासून राज्यातील हवामानामध्ये परत एकदा बदल अपेक्षित आहे। 15 ते किमान 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आभाळी हवामान आणि दुपारनंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे। दिवाळी सण येत असल्यानं नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे। पुढे 2 आठवडे ही गर्दी वाढतच जाणार असल्याचं ध्यानात येऊन रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांनी स्थानकावर मोठा बंदोबस्त वाढवला आहे। नागपुरामध्ये रात्रीच्या वेळी होणारे गुन्हे लक्षात घेता परिमंडळ 4 मध्ये मिशन नाईट वॉच ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत नियमांचा भंग करणाऱ्या 217 ढाबे, हॉटेल्सवर महिन्याभरामध्ये कारवाई करण्यात आली आहे। घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये 57% घट झालेली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज अमरावती आणि नागपुरामध्ये विभागीय बैठक होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संघटन मंत्री शिवप्रकाश ही बैठक घेणार आहेत। 15 ऑक्टोबरला धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। महायुतीतील कुरघोडीच्या राजकारणामुळे जिल्हा नियोजन समितीच्या निधीला स्थगिती देण्यात आली आहे। या स्थगितीवरून राज्यात मोठं राजकारण रंगलंय। आता या निधीच्या स्थगितीवर काही निर्णय होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। जितेंद्र आव्हाड स्वतःला मुस्लिम समाजाच्या मतांकरता पुरोगामी दाखवण्याचा प्रयत्न करतात, मात्र खरी श्रद्धा त्यांच्या लक्षात आली असेल असा टोला शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटलांनी केलाय। शरद पवार सोडून उद्धव ठाकरे, संजय राऊतसह सगळे दर्शनाकरता गुवाहाटी इथं गेले असतील किंवा जातील असाही टोला त्यांनी लगावला। मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर वाशी पनवेल दरम्यान असलेल्या 10 स्थानकांचा ताबा रेल्वेकडे देण्याबाबत सिडको आणि रेल्वे प्रशासनात चर्चा सुरू आहे। चर्चेअंती मध्य रेल्वेकडून या स्थानकांचा ताबा घेण्यात येणार आहे। तांत्रिक बिघाड आणि अत्यल्प प्रवासी संख्येमुळे बिकट स्थितीत असलेली मोनोमार्गिका नवी यंत्रणा बसवण्यासह चाचण्यांकरता काही काळापुरती बंद केली गेली आहे। ही सेवा पुन्हा सुरू करण्यापूर्वी मार्गिकेची तपासणी करण्यात येणार आहे। त्याकरता MMRDAकडून निवृत्त CRS किंवा इंडिपेंडंट इंजिनियरचा शोध सुरू आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर लवकरच वॉटर टॅक्सी सेवा प्रवाशांकरता खुली होणार आहे। दक्षिण मुंबईतून विमानतळापर्यंत जलमार्ग जोडण्याकरता रेडिओ क्लब जेट्टी प्रकल्पाच्या कामाला वेग आलेला आहे। सध्या या प्रकल्पाचं सुमारे 24% काम पूर्ण झालंय। मे 2026 पर्यंत संपूर्ण जेट्टी आणि टर्मिनल सुविधा कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळानं दिवाळीच्या अगोदर आवडेल तिथं प्रवास योजनेच्या पासमध्ये कपात करून प्रवाशांना खुशखबर दिली आहे। ही कपात 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू केली आहे।
यामध्ये 20 ते 25% कपात केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील 14 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्याचं परिपत्रक समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. मात्र हे परिपत्रक संपूर्णतः बनावट असून मुंबई विद्यापीठानं असं कोणतंही परिपत्रक निर्गमित केलेलं नाही. त्यामुळे 14 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणाऱ्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन विद्यापीठ प्रशासनानं केलं आहे. शाळांमध्ये डिजिटल पारदर्शकता आणण्याकरता केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललंय. केंद्र सरकारनं सगळ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील शाळांना एक पत्रक जारी केलंय. या पत्रामध्ये शिक्षण मंत्रालयानं NCERT, CBSE, KVS आणि NVS अशा सगळ्या शैक्षणिक संस्थांना फी भरण्याकरता डिजिटल पेमेंट पद्धती विशेषतः UPI स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. मॉन्सून माघारी फिरल्यानंतर नवी मुंबईत तापमानात चढउतार बघायला मिळतात. दिवसा वाढलेला उष्मा आणि रात्री जाणवणारा गारवा यामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, डोकेदुखी अशा तक्रारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक नागरिकांना ही लक्षणं आठवड्याभरापेक्षा अधिक काळ जाणवत असून त्यामुळे त्रास वाढला आहे. iPhone 17 भारतानं आर्थिक वर्ष 2025-26च्या एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान आयफोन निर्यातीचा विक्रम केला आहे. ॲपलनं विक्रमी $10 अब्ज म्हणजेच तब्बल 88,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे आयफोन निर्यात केलेले आहेत. हे गेल्या वर्षापेक्षा 75% जास्त आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या 57 तर 114 पंचायत समिती सदस्यांकरता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. महिला आरक्षणही चिठ्ठीच्या आधारेच निश्चित करण्यात येणार आहे. गोंदियात शिक्षक आणि शिक्षण अधिसंमेलनामध्ये शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार केला. शालेय शिक्षणाच्या माध्यमातून भावी पिढी निर्माण होईल असं प्रतिपादन त्यांनी केलं आहे. तसंच शिक्षकांच्या समस्या सोडवण्यास शासन प्रयत्नशील आहे असंही ते म्हणाले. व्यस्त दैनंदिन जीवनामुळे पुरेसा वेळ मिळत नसल्यानं दिवाळीनिमित्त तयार फराळ खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीनं वाढ झाली आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं आवडीच्या पदार्थांची ऑर्डर देण्यामध्ये नागरिक व्यस्त आहेत. मोतीचूरचे लाडू, अनरसे, करंजी, चकली, चिवड्याला सर्वाधिक मागणी आहे. मॉन्सूननं एक्झिट घेतल्यानंतर मुंबईतील ऑक्टोबर हीटच्या झळा सुरू झालेल्या आहेत. कमाल तापमान 35 अंशांच्या जवळपास पोहोचू लागल्यानं मुंबईकरांची लाही होत आहे. अचानक आलेली तापमान वाढ तापासह इतर आजारांना सुद्धा निमंत्रण देते आहे. उपनगरीय रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आलेली आहे. पश्चिम रेल्वेनं 6 महिन्यांमध्ये तीव्र तिकीट तपासणी मोहीम राबवली आणि 97 कोटींहून अधिक दंड वसूल केला. एसी लोकलमधून वैध तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्यांनाही कारवाईचा झटका देण्यात आला. मुंबईत पश्चिम रेल्वेनं 6 महिन्यांमध्ये तीव्र तिकीट तपासणी मोहीम राबवली आणि 97 कोटींहून अधिक दंड वसूल केला. एसी लोकलमधून वैध तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्यांनाही कारवाईचा झटका देण्यात आला. एसी लोकलमधील घुसखोरी, फुकट्या प्रवाशांकडून 1.59 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. भुयारी मेट्रोमुळे JVLR ते कफ परेडपर्यंतचा भूमिगत प्रवास वेगवान झालेला आहे. मात्र या मार्गिकेवरील मेट्रो स्थानकांच्या बाहेरील रस्त्यांवर अर्धवट कामांनी मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास होतोय. मनस्ताप मोठा सहन करावा लागतोय. रस्त्यांच्या निम्म्या भागात लावलेले बॅरिकेड्स आणि अस्ताव्यस्त पडलेल्या पत्र्यांचा वाहतुकीमध्ये अडथळा येतो आहे. मुंबईतील मेट्रो 9 मार्गिकेच्या दहिसर ते काशीगाव या पहिल्या टप्प्याची RDSO चाचणी पूर्ण झालेली आहे. सध्या मेट्रो 7 आणि मेट्रो 9 यांच्या एकात्मिकरणाची कामं सुरू आहेत. त्यामुळे आता अंधेरीवरून थेट मीरा भाईंदर गाठणं शक्य होणार आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावर रात्रीच्या दरम्यान रेल्वे प्रवासी चांगले संतप्त झाले. मेगा ब्लॉक संपलेला असताना देखील कर्जत आणि खोपोलीकडे जाणाऱ्या लोकल सेवा बंद होत्या. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आणि ते भडकले सुद्धा. प्रवाशांचा हा संताप पाहून रेल्वे प्रशासनानं वांगणी कारशेडला जाणारी लोकल कर्जतला पाठवण्याचा निर्णय घेतला. गृह राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं लोकार्पण करण्यात आलं. गुन्ह्यांच्या तपास वेग आणि अचूकतेकरता गोंदिया पोलिसांना मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन प्राप्त झाली. नाशिकहून गणपतीपुळ्याला जाणाऱ्या पर्यटकांच्या कारला अचानक आग लागली. कारमधील 3 प्रवासी वेळीच बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला. आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली. धाराशिवच्या तुळजाबाई कला केंद्राविरोधात तक्रार म्हणून रागातून स्वाती जोगदंड या महिलेला जीवे मरण्याची धमकी देण्यात आली होती आणि विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी 4 आरोपींवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बीडच्या आष्टी तालुक्यातील बावी या गावातील राजू गोल्हार या तरुणाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। गावकऱ्यांनी शोध घेतल्यानंतर मध्यरात्री तरुणाचा मृतदेह आढळला। किमान आता तरी या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी बावी या ग्रामस्थांनी केली आहे। सांगली जिल्ह्यातील मिरजेत पोलिसांनी नशा करून दहशत माजवणाऱ्या आणि महिला पोलिसाशी उद्धट बोलणाऱ्या गुंडांची धिंड काढली। मिरजेतील स्टेशन परिसरामध्ये धुडगूस घालणाऱ्या या नशेबाजांना पोलिसांनी अद्दल घडवली। जळगाव शहरातील दशरथनगर रस्त्यावर मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला रात्री अचानक आग लागली। साठलेला कचरा आणि गवतामुळे लागलेल्या आगीचं रौद्ररूप बघायला मिळालं। दरम्यान अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। बुलडाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये दहशत माजवणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या चौघांची शेगाव पोलिसांनी धिंड काढली। ज्या भागात दहशत माजवली त्याच परिसरात धिंड काढण्यात आली। गोंदिया शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन पार पडलं। यावेळी चौकाचौकात पुष्पवृष्टी करण्यात आली। 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा उपक्रमामध्ये नागपूर विभागातून गोंदिया शहर पोलीस ठाण्यानं उत्कृष्ट कामगिरी करत पहिला क्रमांक पटकावला। दरम्यान गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी गोंदिया शहर पोलीस ठाण्याला भेट देऊन सन्मानपत्र प्रदान केलं। दिवाळीपूर्वी ठाणे पोलिसांनी लॉंग मार्च काढत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये जनजागृती केली। चेन स्नॅचिंग आणि चोरीच्या घटनांपासून सावध राहण्याकरता नागरिकांना जागृत करण्यात आलं। ठाण्यातील घोडबंद रोडवर वाहतूक कोंडी बघायला मिळते। घोडबंद रोडवरील गायमुख घाटात दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं अवजड वाहनांनी बंदी घालण्यात आली आहे। बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीपट्ट्यातील शिरस मार्ग आणि हिंगणी हवेली गावात पिंपरी चिंचवड माउंटेनिअरिंग क्लबच्या वतीनं शेतकऱ्यांना अन्नधान्याच्या किटचं वाटप करण्यात आलं। शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं। पुण्यातील कार्यक्रमावेळी रवींद्र धंगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। महायुतीत दंगा नको असं एकनाथ शिंदेंनी धंगेकरांना सांगितलं। कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, मात्र महायुतीत वितुष्ट येईल असं वक्तव्य नेत्यांनी करायचं नाही अशा शब्दात शिंदेंनी ठणकावलेलं आहे। जी सगळ्यांची भूमिका आहे तीच भूमिका राहील, सर्वानुमते जे ठरेल अशा पद्धतीनं आगामी निवडणुकीची रणनीती आखणार असं वक्तव्य करत युतीबाबत अशोक चव्हाणांनी आपली भूमिका स्पष्ट केली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या। कराड दक्षिणच्या तालुकाध्यक्षपदी डॉ. सुधीर जगताप यांची निवड झाली आहे। बारामतीत पवार कुटुंबीय यंदा दिवाळी साजरी करणार नाहीत। प्रतापराव पवार यांच्या पत्नीचं निधन झाल्यामुळे पवार कुटुंबियांनी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे गोविंदबाग निवासस्थानी यंदा दिवाळी साजरी होणार नाहीये। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक पार पडली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात ही बैठक झाली। या बैठकीमध्ये अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते। शिवशक्ती भीमशक्ती जनआक्रोश मोर्चा दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी इम्तियाज जलील यांना प्रत्युत्तर दिलं। महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही। नगरमध्ये लावलेल्या पोस्टरमधील मजकुराला आव्हान देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। प्रत्येक वेळी भाजपच्या नेत्यांना तोंडावर पाडायची सवय झाली आहे। विकासाचा कोणताही आराखडा देता येत नाही म्हणून हिंदू मुस्लिम असा जातीयवाद निर्माण करण्याचं राजकारण सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला। केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे। राज्य सरकारच्या वतीनं भरीव मदत जाहीर केली गेली आहे। पूर्वीच्या जाचकटी कमी करण्यात आलेल्या असून मदतीचं क्षेत्र 2 हेक्टरवरून 3 हेक्टरवर करण्यात आलंय अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी दिली। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट झाली। या भेटीवरून राज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया दिली। कितीही भेटी झाल्या तरी महायुतीला फरक पडणार नाही। खूप वेळा भेटी होतात मात्र सूत काही जुळत नसतं असा टोला लगावत जनतेचा विश्वास महायुती सरकारवर आहे असं ते म्हणाले। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर वकील आरडेंना मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे। किशोरी आरडे यांनी केलाय, मात्र थोरवेंनी हे आरोप फेटाळले। दरम्यान आमदार महेंद्र थोरवेंची कसून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य प्रवक्त्या सायली दळवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे।